नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही 2026 मध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवायची ठरवली असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही, तर आज मी तुम्हाला रिॲलिटी दाखवणार आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी सुरू करतात. पण शेवटी सिलेक्शन होतो तो फक्त काही हजारांचाच. आणि बाकींचं काय होतं? तर तेच लोकं म्हणतात, पेपर टफ होता, लक साथ नाही दिली, टाईम मिळाला नाही. पण खरं कारण काही वेगळंच असतं. त्यांच्याकडे प्रॉपर रोडमॅप नसतो. त्यांना काय स्टडी करायचं ते क्लिअर नसतं आणि सर्वात मोठं म्हणजे कन्सिस्टन्सी नसते. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब मिळवणं कठीण आहे, पण इम्पॉसिबल अजिबात नाही. फरक फक्त काही गोष्टींचा असतो. काही लोकं फक्त तयारी करतात आणि काही लोकं सिलेक्शनसाठी तयारी करतात. आता प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहात? 2026मध्ये फॉर्म भरून ट्राय करणार आहात की 2026मध्ये एक्झाम देऊन सिलेक्शन घेणार आहात? हा डिसिजन आज घ्यायचा आहे, कारण पुढचे 1-2 वर्ष तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. जर तुम्ही आज सीरियस झाला, तर 2026मध्ये तुमच्या नावासमोर ऑफिसर लिहिलेलं असेल. पण जर तुम्ही आजही टाईमपास करत बसलात, तर 2026मध्ये तुम्ही अजूनही प्रिपरेशन चालू आहे असंच म्हणत राहाल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला एक असा कंप्लीट रोडमॅप देणार आहे, जो फॉलो केला तर तुम्हाला कुणीही गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. चला तर 2026चं तुमचं ड्रीम रिॲलिटीमध्ये कन्व्हर्ट करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, सर्वात आधी आपण एकदम क्लिअर रिॲलिटी चेक करूया. ही गोष्ट थोडी कडू आहे, पण हेच खरं आहे. गव्हर्नमेंट जॉब मिळवणं इझी नाही आणि ज्यांना वाटतं की थोडा अभ्यास केला की जॉब मिळते, ते स्वतःला फसवत आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, सगळेच ड्रीम पाहतात, ऑफिसर बनायचं आहे, पण शेवटी सिलेक्शन होतो तो फक्त काही हजारांचाच. आता प्रश्न असा आहे, बाकीचे लाखो विद्यार्थी कमी इंटेलिजंट असतात का? तर नाही. बाकीच्यांनी मेहनत केलेली नसते का? तर नक्कीच नाही. पण प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम आहे अप्रोचमध्ये. बरेच लोकं काय करतात, तर ते स्टडी सुरू करतात, पण डायरेक्शन नसतो. आज एक सब्जेक्ट, उद्या दुसरा, आज मोटिवेशन हाय, उद्या झिरो. म्हणजेच कन्सिस्टन्सी नाही. आणि सगळ्यात मोठी चूक, ते फक्त स्टडी करतात, सिलेक्शनसाठी स्टडी करत नाही. मित्रांनो, ही एक्झाम फक्त नॉलेजची नाही, तर ही एक्झाम आहे स्ट्रॅटेजी, पेशन्स आणि डिसिप्लिनची. तुम्ही 10 तास स्टडी केला, पण जर ती रॉंग डायरेक्शनमध्ये असेल, तर त्याचा काहीच फायदा नाही. आणि दुसरीकडे कोणी 5-6 तास स्मार्ट वे स्टडी करत असेल, तर प्रॉपर स्ट्रॅटेजीने तर सिलेक्शन त्याचंच होणार. आणखी एक इम्पॉर्टंट ट्रूथ, सोशल मीडियावर तुम्हाला खूप मोटिवेशन दिसेल, नेवर गिव्ह अप, यू कॅन डू इट. पण रिअल लाईफमध्ये फक्त मोटिवेशन पुरेसं नसतं, डिसिप्लिन लागतं. रोज बसून अभ्यास करायची सवय लागते, सॅक्रिफाईस करावा लागतो, फ्रेंड्ससोबत आउटिंग कमी करावी लागते, मोबाईल यूज कंट्रोल करावा लागतो. कारण तुम्ही एक सामान्य गोल परस्यू करत नाही, तुम्ही लाखोंमध्ये कॉम्पिटिशन देत आहात. म्हणूनच आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फक्त एक्झाम देण्यासाठी तयारी करत नाही, तर मी सिलेक्शन मिळवण्यासाठी तयारी करतो आहे. आणि हा माइंडसेट जर तुम्ही आज अडॉप्ट केला, तर बिलीव्ह मी, तुमचं सिलेक्शन थांबवणं कुणालाही शक्य नाही. चला आता पुढचा स्टेप बघूया. आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, जो 90% लोकं इग्नोर करतात आणि नंतर रिग्रेट करतात. स्टेप नंबर 1, गोल फिक्स करा. मित्रांनो, जर तुमचं गोल क्लिअर नसेल, तर तुमचा रिझल्टसुद्धा कधीच क्लिअर होणार नाही. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला एक्झॅक्टली कोणती गव्हर्नमेंट जॉब हवी आहे? थोडा वेळ घ्या आणि स्वतःला ऑनेस्टली ॲन्सर द्या. मला कुठलीही जॉब चालेल, काहीतरी गव्हर्नमेंट जॉब मिळाली पाहिजे, हे ॲन्सर आहेत का? तर नाही, हे कन्फ्युजन आहे. आणि लक्षात ठेवा, कन्फ्यूज माइंड कधीच मोठा डिसिजन घेऊ शकत नाही. सक्सेसफुल लोकं काय करतात, ते एकच टार्गेट फिक्स करतात आणि मग त्या टार्गेटवर लेझर फोकस ठेवतात. फॉर एक्झाम्पल, मला 2026मध्ये MPSC ग्रुप बी क्लिअर करायचं आहे. मला SSC CGLमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे. मला पोलीस भरती क्लिअर करायची आहे. आता बघा फरक. पहिल्या केसमध्ये डायरेक्शन नाही आणि दुसऱ्या केसमध्ये क्लिअर गोल आहे. मित्रांनो, गोल म्हणजे फक्त एक विश नसतो, तर तो एक कमिटमेंट असतो. तुम्ही जेव्हा स्पेसिफिक गोल फिक्स करता, तेव्हा तुम्ही ब्रेन आपोआप त्या डायरेक्शनमध्ये काम करायला लागतं. तुम्हाला कळतं काय स्टडी करायचं, काय अवॉइड करायचं, कुठे फोकस द्यायचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा टाईम वेस्ट होणं बंद होतं. आता येतो दुसरा आणि अत्यंत क्रुशियल स्टेप, जो तुमचं सिलेक्शन ठरवू शकतो. स्टेप नंबर 2, सिलेबस प्लस एक्झाम पॅटर्न. पूर्णपणे समजून घ्या. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबस माहिती नसेल तर तुमचा अभ्यास म्हणजे अंधारात बाण मारल्यासारखा आहे.
हो, तुम्ही तासनतास अभ्यास करू शकता, नोट्स बनवू शकता, व्हिडिओज पाहू शकता. पण जर तुम्हाला हेच माहिती नसेल की एक्झाममध्ये काय विचारलं जाणार आहे, तर तुमचा 70% एफर्ट वेस्ट जाणार. बरेच स्टुडंट काय करतात, कुणीतरी सांगितलेली बुक घेतलं, यूट्यूबवर रँडम लेक्चर्स पाहतात, टेलिग्रामवर नोट्स डाउनलोड करतात, पण ऑफिशियल सिलेबस कधीच प्रॉपरली वाचत नाही आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. मित्रांनो, एक्झाम पेपर बनवणारे लोक कुठून क्वेश्चन देतात, तर सिलेबस बघूनच. म्हणूनच आजपासून एक रूल बनवा, सिलेबस हा माझा बायबल आहे. आता तुम्ही काय करणार आहात, स्टेप बाय स्टेप बघा. स्टेप नंबर 1, ऑफिशियल वेबसाईटवरून सिलेबस डाउनलोड करा. स्टेप नंबर 2, तो प्रिंट करा किंवा नोटबुकमध्ये लिहा. स्टेप नंबर 3, प्रत्येक टॉपिक समजून घ्या, काय आहे, किती डेप्थमध्ये आहे. स्टेप नंबर 4, प्रिव्हियस इयर पेपर्स ॲनालाइज करा. PYQ का इम्पॉर्टंट आहेत, कारण ते तुम्हाला सांगतात कोणते टॉपिक्स जास्त येतात, क्वेश्चन्स कशा प्रकारचे येतात, डिफिकल्टी लेवल काय आहे. म्हणजेच PYQs हे तुमचं एक्झाम ब्ल्यूप्रिंट आहे. आता एक्झाम पॅटर्नबद्दल बोलूया. किती क्वेश्चन्स येतात, किती मार्क्स येतात, निगेटिव्ह मार्किंग आहे का, टाईम किती आहे, हे सगळं माहीत असणं खूप जरुरी आहे. कारण एक्झाम पॅटर्न समजला नाही तर तुम्ही पेपरमध्ये पॅनिक होणार. पण जर तुम्ही आधीच अवेअर असाल तर तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. मित्रांनो, एक पॉवरफुल लाईन लक्षात ठेवा, जो सिलेबस समजतो तोच एक्झाम कंट्रोल करतो. तुम्ही एक्झामला घाबरणार नाही तर एक्झाम तुमच्यापासून घाबरेल. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट, सिलेबस पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. कितीही इंटरेस्टिंग टॉपिक असो, कितीही इझी वाटत असो, सिलेबस कंप्लीट कवर करा. कारण कधीही कुठलाही छोटा टॉपिक तुमच्या सिलेक्शनचा रिझन बनू शकतो. म्हणून आजपासून रँडम स्टडी बंद करा, टार्गेटेड स्टडी सुरू करा, सिलेबस बेस्ड. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही एक स्टेप सिरियसली फॉलो केला तर तुम्ही बाकी 80% स्टुडंटपेक्षा ऑलरेडी पुढे जाल. चला आता पुढचं स्टेप बघूया. आता येतो तो स्टेप जो तुमचं फ्युचर लिटरली बदलू शकतो. स्टेप नंबर 3, स्टडी प्लॅन. मित्रांनो, गोल फिक्स केलात, सिलेबस समजलात, पण तुमच्याकडे प्रॉपर स्टडी प्लॅन नसेल तर सगळे एफोर्ट वाया जाणार आहे. कारण सिम्पल आहे, प्लॅन नसलेला अभ्यास म्हणजे डायरेक्शन नसलेली जर्नी. तुम्ही चालत राहता पण डेस्टिनेशन कधीच मिळणार नाही. बरेच स्टुडंट काय करतात, आज मूड आला तर 8 तास स्टडी, उद्या मूड नाही तर 0 स्टडी, कधी एक सब्जेक्ट तर कधी दुसरा सब्जेक्ट, कन्सिस्टन्सी 0. मित्रांनो, सक्सेस हा मोटिवेशनवर नाही, सिस्टीमवर डिपेंड असतो. आणि म्हणूनच तुम्हाला एक स्ट्रॉंग सिस्टीम बनायचं आहे, एक मास्टर स्टडी प्लॅन. आता मी तुम्हाला एक प्रूव्हन स्ट्रॅटेजी सांगतो जी टॉपर्स वापरतात. नंबर 1, डेली स्टडी स्ट्रक्चर. रोज किमान 6 ते 8 तास फोकस स्टडी. पण लक्षात ठेवा, बसून राहणं म्हणजे स्टडी नाही. तर मोबाईल बाजूला ठेवा, डिस्ट्रॅक्शन बंद करा, डीप फोकसमध्ये स्टडी करा. डेली प्लॅन असा ठेवा, 3 सब्जेक्ट्स पर डे, प्रत्येक सब्जेक्टला 2 ते 2.5 तास, एक रिव्हिजन स्लॉट, कमीत कमी 1 तास. म्हणजे काय, न्यू स्टडी प्लस रिव्हिजन इक्वल्स टू रिअल लर्निंग. नंबर 2, रिव्हिजन स्ट्रॅटेजी. मित्रांनो, जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल तर तुम्ही जे शिकत आहात ते 2-3 दिवसात विसरणार आहात. म्हणून गोल्डन रूल असा आहे, 1 डे 1 वीक 1 मंथ रिव्हिजन रूल. आज जे शिकलात ते उद्या रिवाईज करा, 7 दिवसांनी पुन्हा रिवाईज करा, 30 दिवसांनी फायनल रिव्हिजन करा. यामुळे तुमच्या रिटेन्शन पॉवर 3 गुणा वाढेल. नंबर 3, वीकली सिस्टीम. आठवड्यांचा असा ठेवा, 6 दिवस स्टडी, 1 दिवस फुल रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट. हे 7 दिवस तुमच्या परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो. स्वतःला इव्हॅल्युएट करा, काय समजलं, काय वीक आहे, आणि पुढच्या आठवड्यात स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ह करा. नंबर 4, स्टडी सायकल. ही लाईन लक्षात ठेवा आणि आयुष्यभर फॉलो करा. स्टडी, रिवाईज, टेस्ट, ॲनालाइज, इम्प्रूव्ह, ही सायकल रिपीट करत राहा. हाच इम्पॉर्टंट आहे ॲव्हरेज स्टुडंट आणि टॉपरमध्ये. नंबर 5, टाईम मॅनेजमेंट. तुमच्याकडे 24 तास आहेत जितके टॉपर्सकडे आहेत. फरक फक्त यूजमध्ये आहे. टाईम टेबल बनवा, फिक्स स्टडी अवर्स ठेवा, प्रोमोडोरो टेक्निक वापरा, म्हणजेच 50 मिनिट स्टडी प्लस 10 मिनिट ब्रेक. छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंट्स मोठा रिझल्ट देतात. नंबर C, डिसिप्लिन ओव्हर मोटिवेशन. रोज मोटिवेशन मिळणार नाही, पण डिसिप्लिन असेल तर तुम्ही तरीही स्टडी कराल. म्हणून रूल बनवा, नो एक्सक्यूज, ओन्ली स्टडी. मित्रांनो, एक गोष्ट मनात ठेवा, तुम्ही प्लॅन फॉलो केला तर रिझल्ट ऑटोमॅटिकली फॉलो होणार, पण जर प्लॅन तोडला तर तुमचं ड्रीमसुद्धा तुटणार.
म्हणजे आजपासून रँडम स्टडी बंद करा, एक प्रॉपर सिस्टीम तयार करा आणि त्याला रिलिजियसली फॉलो करा. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही हा मास्टर स्टडी प्लॅन 6 ते 12 महिने ऑनेस्टली फॉलो केला तर तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट कन्फर्म आहे. चला आता पुढचा स्टेप बघूया. आता येतो असा स्टेप जो सिम्पल वाटतो पण इथेच 90% स्टुडंट फेल होतात. स्टेप नंबर 4, राईट रिसोर्सेस निवडा. मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायला इंटेलिजन्स कमी पडत नाही, तर राईट रिसोर्सेस निवडता येत नाही. हो, हेच खरं आहे. बरेच स्टुडंट्स काय करतात, मार्केटमध्ये नवीन बुक आली की लगेच घेतात, यूट्यूबवर नवीन चॅनल दिसला की लगेच फॉलो करतात, टेलिग्रामवर नोट्स मिळाले की लगेच डाउनलोड करतात. मग रिझल्ट काय होतो? बुक्सचा ढीग, नोट्सचा ओव्हरलोड, माइंड पूर्ण कन्फ्यूज आणि शेवटी काहीच प्रॉपरली कंप्लीट होत नाही. मित्रांनो, एक पॉवरफुल रूल लक्षात ठेवा. रिसोर्स जास्त असणे म्हणजे सक्सेस नाही, तर राईट रिसोर्सेस प्लस मल्टिपल रिव्हिजन म्हणजे सक्सेस आहे. आता स्ट्रॅटेजी बघा. नंबर 1, लिमिटेड बुक स्ट्रॅटेजी. प्रत्येक सब्जेक्टसाठी फक्त एक स्टँडर्ड बुक, ऑप्शनल म्हणून एक बॅकअप सोर्स बघा. 5 बुक्स घेऊन एक वेळा वाचण्यापेक्षा एक बुक 5 वेळा वाचा. कारण रिपिटेशन क्रिएट्स मिस्ट्री. करंट अफेअर्स. करंट अफेअर्ससाठी मिस्टेक करू नका. 10 वेगवेगळे सब्जेक्ट्स फॉलो करू नका. एक ट्रस्टेड सोर्स निवडा. डेली प्लस मंथली रिवाईज करा. कन्सिस्टन्सी इथे गेम बदलतो. नंबर 3, यूट्यूब. यूज इट वाईसली. यूट्यूब एक पॉवरफुल टूल आहे, पण चुकीच्या वापराने तो डिस्ट्रॅक्शन बनतो. रूल सिंपल आहे. कॉन्सेप्ट समजत नसेल तरच व्हिडिओ बघा. रॅन्डम स्क्रोलिंग बंद करा. लक्षात ठेवा, यूट्यूबवर शिकायला जा, एंटरटेनमेंट व्हायला नाही. नंबर 4, नोट्स मेकिंग स्ट्रॅटेजी. स्वतःचे नोट्स बनवा. शॉर्ट्स, क्लिअर आणि रिव्हिजन फ्रेंडली. कॉपी पेस्ट नोट्स कधीच इफेक्टिव्हली नसतात, कारण ज्या गोष्टी तुम्ही स्वतः लिहिता त्या जास्त काळ लक्षात राहतात. नंबर 5, टेस्ट सिरीज. एक गुड टेस्ट सिरीज जॉईन करा, पण 10 टेस्ट सिरीज घेऊ नका. 1-2 क्वालिटी टेस्ट सिरीज पुरेशा आहेत आणि त्याचा प्रॉपरली ॲनालाइज करा. नंबर 6, बिगेस्ट मिस्टेक. रिसोर्स होपिंग. म्हणजेच आज एक बुक, उद्या दुसरी, परवा तिसरी, हे सगळं बंद करा. कारण स्विचिंग रिसोर्सेस वेस्टिंग टाईम. एकच रिसोर्स ठरवलं तर त्याला स्टिक करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम तुम्हाला बुक्सचा नंबरवर नाही तर तुमच्या क्लिअरिटीवर पास करतो. तुम्ही किती रिसोर्सेस वापरले, पण त्यावर मास्टरी मिळवली तर सिलेक्शन तुमचंच आहे. आजपासून एक डिसिजन घ्या. मी रिसोर्सेस जमा करणार नाही, तर मी रिसोर्सेस मास्टर करणार. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही हा स्टेप प्रॉपरली फॉलो केला तर तुमचं प्रिपरेशन 10 गुणा इफेक्टिव्ह होईल. चला आता पुढचा स्टेप बघूया. आता येतो सगळ्यात पॉवरफुल आणि गेम चेंजिंग स्टेप. स्टेप नंबर 5, मॉक टेस्ट अँड ॲनालिसिस. मित्रांनो, खूप लोक अभ्यास करतात, नोट्स बनवतात, सिलेबस कंप्लीट करतात, पण तरीही एक्झाम क्लिअर होत नाही. का माहीत आहे? कारण त्यांनी कधीच स्वतःला टेस्ट केलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॅक्टिसशिवाय परफेक्शन येत नाही आणि मॉक टेस्टशिवाय सिलेक्शन येत नाही. मॉक टेस्ट म्हणजे काय? तर मॉक टेस्ट म्हणजे तुमचं रिअल एक्झाम सिम्युलेशन आहे. इथे तुम्हाला कळतं तुमची तयारी खरंच किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही प्रेशरमध्ये कसे परफॉर्म करता, तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी किती आहे. बरेच स्टुडंट काय करतात, स्टडी करतात, नोट्स बनवतात, पण टेस्ट देत नाहीत आणि किंवा दिलात तरी ॲनालिसिस करत नाही, आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. आता एक स्ट्रॅटेजी समजून घ्या. नंबर 1, विकली टेस्ट टूल. आठवड्यात किमान 2 मॉक टेस्ट द्या. सुरुवातीला स्कोर कमी येईल, मिस्टेक जास्त होईल, पण घाबरू नका. लो स्कोर म्हणजे फेल्युअर नाही, तर ती इम्प्रूव्हमेंटच्या स्टार्टिंग पॉईंट आहे. नंबर 3, ॲनालिसिस. लक्षात ठेवा, टेस्ट देणं इम्पॉर्टंट नाही, तर टेस्टचं ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक टेस्टनंतर स्वतःला विचारा, मी कुठे चुकतो, कोणते टॉपिक्स वीक आहेत, टाईम मॅनेजमेंट कुठे फेल झाला. तुमच्या मिस्टेक्स लिहून ठेवा आणि पुन्हा त्या चुका रिपीट होणार नाहीत याची खात्री करा. नंबर 4, इरर नोटबुक्स. एक सेपरेट नोटबुक ठेवा. इरर बुक त्यात लिहा. रॉंग क्वेश्चन्स, कन्फ्युजिंग कॉन्सेप्ट, सिली मिस्टेक. एक्झामच्या आधी ही नोटबुक रिवाईज करा. तुम्हाला तुमच्या विकनेसवर डायरेक्ट कंट्रोल मिळेल. नंबर 4, स्पीड प्लस ॲक्युरेसी बॅलन्स. गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये फक्त नॉलेज पुरेसं नाही, स्पीड प्लस ॲक्युरेसी इक्वली इम्पॉर्टंट आहे. मॉक टेस्ट तुम्हाला शिकवतात कुठे फास्ट जावं, कुठे केअरफुल राहावं. हा स्किल तुम्हाला टॉपर बनवतो. नंबर 5, रिअल एक्झाम कॉन्फिडन्स. जितके जास्त टेस्ट द्याल तितकं एक्झाम हॉलमध्ये कॉन्फिडन्स वाढेल.
कारण तुम्ही आधीच 20 ते 30 वेळा एक्झाम सिम्युलेट केला, त्यामुळे पॅनिक होणार नाही, प्रेशर फील होणार नाही. तर तुम्ही काम राहून बेस्ट परफॉर्म कराल. मित्रांनो, एक पॉवरफुल लाईन लक्षात ठेवा. एक्झामच्या दिवशी तुम्ही नवीन काही करत नाही, तर तुम्ही मॉक टेस्टमध्ये जे केलं आहे तेच रिपीट करता. आजपासून एक डायरेक्शन घ्या. मी फक्त स्टडी करणार नाही, तर मी स्वतःला रोज टेस्ट करणार. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही 50 ते 100 क्वालिटी मॉक टेस्ट दिले आणि त्यांचा प्रॉपर ॲनालिसिस केला, तर तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट निश्चित आहे. चला आता पुढचा स्टेप बघूया. आता येतो सगळ्यात टफ पण सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. स्टेप नंबर 6, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सगळं शिकलात, गोल सिलेबस, प्लॅन रिसोर्सेस, मॉक टेस्ट, पण एक गोष्ट नसली तर हे सगळं झिरो होणार आहे. ती गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. एक सिम्पल ट्रूथ आहे, सक्सेस एका दिवसात मिळत नाही, तर ती रोज केलेल्या छोट्या एफर्ट्सचा रिझल्ट असतो. बरेच स्टुडंट्स कुठे फेल होतात, तर डे 1ला फुल मोटिवेशन, डे 2ला थोडा कमी मोटिवेट असतात. असं करता करता डे 3ला मूडच राहत नाही आणि मग स्टडी ब्रेक, रुटीन ब्रेक आणि शेवटी काय, तर ड्रीम ब्रेक. मित्रांनो, मोटिवेशन टेम्पररी असतो, पण डिसिप्लिन परमनंट असतो. तुम्हाला रोज मोटिवेशन मिळणार नाही, पण डिसिप्लिन नसेल तर तुम्ही तरीही स्टडी कराल. आता प्रॅक्टिकल अप्रोच बघा. नंबर 1, फिक्स रुटीन. रोज एकच वेळा स्टडी सुरू करा. सेम टाईम, सेम प्लेस, सेम पर्पज. यामुळे तुमचा ब्रेन ऑटोमॅटिक स्टडी मोडमध्ये जातो. नंबर 2, नो मूड एक्सक्यूज रूल. एक रूल बनवा, मूड असो किंवा नसो, स्टडी करायचंच. कारण रिअल लाईफमध्ये एक्झाम तुमचा मूडवर डिपेंड नसतो. नंबर 3, स्मॉल विन स्ट्रॅटेजी. मोठा टार्गेट पाहून घाबरू नका. रोज छोटे टार्गेट्स कंप्लीट करा. आज 2 चॅप्टर्स, आज 15 MCQs, आज एक रिव्हिजन. हे छोटे विन्स तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करतात. नंबर 4, डिस्ट्रॅक्शन कंट्रोल. मोबाईल हा सगळ्यात मोठा एनिमी आहे. सोशल मीडिया लिमिट करा. सोशल मीडिया लिमिट करा. अननेसेसरी ॲप्स डिलीट करा. लक्षात ठेवा, तुमचा फोकस जिथे जातो तिथेच तुमचा फ्युचर बनतो. नंबर 5, सॅक्रिफाईस माइंडसेट. गव्हर्नमेंट जॉब इझी नाही. तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील, जसे की पार्टीज, टाईमपास, कम्फर्ट झोन. 1-2 वर्ष हार्ड वर्क करा, पूर्ण आयुष्य आरामात जाईल. नंबर 6, नेवर ब्रेक द चेन. एक कॅलेंडर घ्या. ज्या दिवशी स्टडी केलात त्या दिवशी टिक मार्क करा. मित्रांनो, एक पॉवरफुल लाईन लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी तुम्हाला ॲव्हरेजपासून टॉपर बनवते. टॅलेंट नसला तरी चालेल, रिसोर्सेस कमी असते तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी नसेल तर काहीच चालणार नाही. म्हणून आज एक स्ट्रॉंग डिसिजन घ्या. मी रोज अभ्यास करणार कोणत्याही परिस्थितीत. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही 365 दिवस कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर तुमचं सिलेक्शन कुणीही थांबवू शकत नाही. चला आता पुढचा स्टेप बघूया. आता आपण बोलणार आहोत त्या चुकांबद्दल जे 90% स्टुडंट करतात आणि नंतर रिग्रेट करतात. बिगेस्ट मिस्टेक, ज्या तुम्ही आजपासून टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, कधीकधी सक्सेस मिळवण्यासाठी काय करायचं आहे हे माहीत असण्यापेक्षा काय करू नये हे माहीत असणं जास्त इम्पॉर्टंट असतं. चला आता एक एक मिस्टेक बघूया. मिस्टेक नंबर 1, नो क्लिअर प्लॅन. आज काय स्टडी करायचा, उद्या काय करायचा, जर हे तुम्हाला रोज ठरवावं लागत असेल तर तुम्ही ऑलरेडी रॉंग ट्रॅकवर आहात. प्लॅन नसलेला स्टुडंट कधीच कन्सिस्टंट राहू शकत नाही. त्याचं सोल्युशन फक्त एकच आहे, डेली प्लस वीकली प्लॅन फिक्स करा. मिस्टेक नंबर 2, ओव्हर थिंकिंग. मी करू शकेन का, एक्झाम टफ आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, हे सगळं ओव्हरथिंक आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जितका वेळ विचार करण्यात घालवता तितका वेळ स्टडीमध्ये घाला. त्याचं सोल्युशन फक्त एकच आहे, ॲक्शन घ्या, थिंकिंग कमी करा. मिस्टेक नंबर 3, कंपॅरिझन. तो 10 तास स्टडी करतो, ती खूप फास्ट आहे. हा सर्व प्रकार थांबावा लागेल. प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो. कंपॅरिझन तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो. सोल्युशन फक्त एकच आहे, स्वतःवर फोकस करा. मिस्टेक नंबर 4, प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजेच उद्या करेन माइंडसेट. आज नाही उद्यापासून स्टार्ट करतो. हा एक डेंजरस ट्रॅप आहे, कारण उद्या कधीच येत नाही. सोल्युशन फक्त एकच आहे, रूल बनवा, स्टार्ट नाव, स्टार्ट टुडे. मिस्टेक नंबर 5, रिसोर्स ओव्हरलोड. खूप बुक्स, खूप नोट्स, खूप चॅनल्स, तर मग रिझल्ट काय येतो, कन्फ्युजन प्लस स्ट्रेस. याचं सोल्युशन फक्त एकच आहे, लिमिटेड रिसोर्सेस आणि मल्टिपल रिव्हिजन. मिस्टेक नंबर 6, लॅक ऑफ रिव्हिजन.
मिस्टेक नंबर 6, लॅक ऑफ रिव्हिजन. स्टडी केला पण रिवाईज केला नाही म्हणजे सगळे विसरणार. याचं सोल्युशन फक्त एकच आहे, रेग्युलर रिव्हिजन मेंडेटरी करा. मिस्टेक नंबर 7, गिविंग अप टू अर्ली. थोडा स्कोर कमी आला तर लगेच डिमोटिवेट आणि मग गिवअप, असा प्रकार बिलकुल करू नका. मित्रांनो, हरणं चुकीचं नाही, पण प्रयत्न सोडणं सर्वात मोठी चूक आहे. सोल्युशन फक्त एकच आहे, फेल झाला तरी पुन्हा उठून स्वतःला तयार करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सक्सेस आणि फेल्युअरमध्ये डिफरन्स खूप मोठा असतो आणि तो डिफरन्स म्हणजे तुम्ही या चुका टाळता की नाही. आजपासून एक प्रॉमिस करा स्वतःला, मी या चुका रिपीट करणार नाही. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही फक्त या मिस्टेक्स अवॉइड केल्या तर तुमचं सिलेक्शन चान्सेस ऑटोमॅटिकली डबल होतील. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट क्लिअर आहे, तुम्ही खरंच काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सलाम आहे. पण लक्षात ठेवा, फक्त हा व्हिडिओ पाहून काहीच बदलणार नाही, तर ॲक्शन घेतल्यावरच लाईफ बदलते. आजपासून काय करणार आहात, तर गोल फिक्स करणार, सिलेबस समजून घेणार, प्रॉपर स्टडी प्लॅन फॉलो करणार, राईट रिसोर्सेस निवडणार, मॉक टेस्ट देणार आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन करणार. जर तुम्ही हे सगळं ऑनेस्टली फॉलो केलं तर तुमचं सिलेक्शन कुणीही थांबवू शकत नाही. आता तुमच्याकडून एक छोटी रिक्वेस्ट आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर रिअल स्ट्रॅटेजी, रिअल गायडन्स आणि रिअल रिझल्ट्स मिळणार आहेत. कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा माझा टार्गेट एक्झाम कोणता आहे आणि एक प्रॉमिस करा स्वतःला, मी हा व्हिडिओ फक्त पाहणार नाही तर मी यावर ॲक्शन घेणार. मित्रांनो, हा तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट असू शकतो. कदाचित काही महिन्यांनी किंवा 2026मध्ये तुम्ही या व्हिडिओकडे परत बघाल आणि म्हणाल, हीच ती वेळ होती जेव्हा मी सिरियस झालो आणि माझं आयुष्य बदललं. म्हणून शेवटी एकच सांगतो, थांबू नका, थकू नका, जोपर्यंत तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येत नाही. तुमचं स्वप्न मोठं ठेवा, पण त्यासाठी काम त्याहून मोठं करा आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.